रायगडमधील सावित्री नदीनं सध्या धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। नगर परिषदेकडून सायरन वाजवून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला गेलेला आहे। शहरामध्ये पाणी शिरायला केवळ सावित्री नदीच्या 2 पायऱ्या शिल्लक आहेत। पोलादपूर महाबळेश्वरमध्ये झालेल्या पावसामुळे या नदीच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ झाली। मागच्या 24 तासात महाड शहरासह संपूर्ण परिसरात मुसळधार पाऊस कोसळलेला आहे। हे दृश्य सध्या आपण बघतोय। सावित्री नदीला सध्या धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि त्यामुळे नगर परिषदेकडून आता सायरन वाजवून सगळ्या नागरिकांना सतर्क केलं गेलेलं आहे। पाण्याचा हा प्रचंड प्रवाह आपण दृश्यामध्ये पाहू शकतोय। धोक्याची पातळी आता नदीनं ओलांडलेली आहे आणि त्यामुळे आजूबाजूच्या सगळ्या नागरिकांना आता सावध करण्यात आले। खबरदारी घेण्यासंदर्भातल्या सूचना प्रशासनाकडून स्थानिक प्रशासनाकडून आधीच दिल्या गेलेल्या आहेत। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी श्रीकृष्ण बाळ सध्या आपल्याशी जोडले गेलेत। श्रीकृष्ण, आत्ताच्या क्षणाला आपण बघतो नगर परिषदेनं सायरन वाजवलाय, पण नागरिकांसाठी नेमक्या कुठल्या सूचना दिलेल्या आहेत? स्थानिक प्रशासनामार्फत 5:45च्या दरम्यान सकाळी सायरन वाजवण्यात आला। धोक्याच्या पातळीचा जो इशारा आहे तो इशारा पाण्याने गाठल्यानंतर नगर परिषद पहिला हॉर्न वाजवते। आता जवळपास 2 ठिकाणी दस्तुरी नाका आणि गांधारी नाका या ठिकाणी रस्त्यालगत पाणी आलेलं आहे, त्यामुळे हे मार्ग रस्त्याचे बंद झाले। स्थानिक प्रशासनामार्फत नगर परिषदेमार्फत नागरिकांना अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आल्या। विधी 2005 साली आजच्याच दिवशी तासगाव येथे दुर्घटनेमध्ये 50 पेक्षा जास्त नागरिकांना मृत्युमुखीला पडले होते। त्यांचा 20वा स्मृती दिवस आहे। त्या ठिकाणी मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असल्याची माहिती प्राप्त झाली। स्थानिक प्रशासन, एनडीआरएफचं पथक, पोलीस प्रशासन कोणत्याही परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सिद्ध असल्याची माहिती तहसीलदार महेश चितोळे यांनी दिली आहे। श्रीकृष्ण बाळ, पुढारी न्यूज, महाड। धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी।